नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. एसएससी जीडी भरती 2023-24 तर्फा एसएससी जीडीची जी आहे मित्रांनो लेखी परीक्षा 7 मार्चला झालेली आहे आणि अजूनही मित्रांनो एसएससी जीडीची जी आहे मित्रांनो आन्सर की आली नाही आहे. ठीक आहे, तर एसएससी जीडीची आन्सर की कधी येणार आहे हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्याबरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला डिमांड होते, बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर महाराष्ट्राचा कटऑफ किती लागणार आहे यावर्षी एसएससी जीडी भरतीचा कॅटेगरीनुसार. एससी कॅटेगरीचा कटऑफ किती लागणार आहे, एसटी कॅटेगरीचा कटऑफ किती लागणार आहे, ओबीसी कॅटेगरीचा कटऑफ किती लागणार आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा कटऑफ किती लागणार आहे, ओपन कॅटेगरीचा कटऑफ किती लागणार आहे आणि पोस्टनुसार मित्रांनो तुम्हाला यावर्षी कटऑफ किती लागणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. बीएसएफचा कटऑफ किती लागणार आहे, सीआयएसएफचा कटऑफ किती लागणार आहे, सीआरपीएफचा कटऑफ किती लागणार आहे, सीआयएसएफचा कटऑफ किती लागणार आहे, एसएसबीचा कटऑफ किती लागणार आहे, त्याचबरोबर आयटीबीपीचा कटऑफ किती लागणार आहे, एसएसएफचा कटऑफ किती लागणार आहे. तर सर्व कॅटेगरीनुसार जे मित्रांनो पोस्ट वाईज तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला एक मित्रांनो अंदाज पडणार आहे की आपल्याला किती मार्क असेल तर आपल्याला तयारी या ठिकाणी चालू करायची आहे. तर तुम्हाला मित्रांनो किती मार्क असेल तर तयार तुम्ही चालू केली पाहिजे, रनिंग चालू केली पाहिजे हे सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. कारण की अजूनही मित्रांनो एसएससी जीडीची आन्सर की आली नाही आहे. जोपर्यंत एसएससी जीडीची आन्सर की येत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही की आपल्याला किती मार्क आहे. तुमचे मित्रांनो किती मार्क या ठिकाणी आले पाहिजे जेणेकरून जे मित्रांनो तुमचं या ठिकाणी फिजिकलसाठी तुम्ही क्वालिफाय असणार आहे, किती तुम्हाला मार्क लागणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मेन तुम्हाला याबद्दल सांगणार आहे की महाराष्ट्राचा फायनल कटऑफ किती लागणार आहे यावर्षी, महिला उमेदवारांचा कटऑफ किती लागणार आहे, त्याचबरोबर पुरुष उमेदवारांचा कटऑफ किती लागणार आहे आणि आन्सर की कधीपर्यंत येणार आहे, काय काय प्रॉब्लेम एसएससी जीडीच्या आन्सर की मध्ये आला ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखाळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. आणि एसएससी जीडी भरतीचा यावर्षी मित्रांनो 2023-24 ला महाराष्ट्राचा कटऑफ खूप कमी जाणार आहे सर्व कॅटेगरीचा. त्याचा सुद्धा मी तुम्हाला कारण सांगणार आहे. सर्वात आधी जे मित्रांनो या ठिकाणी आन्सर की मध्ये एक झोल झाला आहे की एसएससी जीडी भरतीची जे मित्रांनो री एक्झाम होणार आहे, म्हणजे पुन्हा जे मित्रांनो परीक्षा होणार आहे एसएससी जीडीची. तर ते 81 सेंटरची जी परीक्षा मित्रांनो हे प्रत्येक शिफ्टची पहिली शिफ्ट म्हणा, दुसरी शिफ्ट म्हणा, तिसरी शिफ्ट म्हणा, चौथी शिफ्ट म्हणा, तर या विद्यार्थ्यांना मित्रांनो पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे 30 मार्च 2024 ला. कारण की त्यामध्ये थोडासा एरर आला होता, त्यामुळे जे मित्रांनो यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. तर त्यामध्ये महाराष्ट्रातील कोणतंच झोन नाही, तर महाराष्ट्रातल्या कोणत्याही विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार नाही. तर तुम्ही या ठिकाणी टेन्शन वगैरे घेऊ नका. ठीक आहे, तर जे 81 सेंटर आहे मित्रांनो त्या 81 सेंटरची पुन्हा जे परीक्षा घेतली जाणार आहे 30 मार्च 2024 ला. तर त्यामुळेच मित्रांनो आतापर्यंत एसएससी जीडीची आन्सर की आली नाही आहे. ठीक आहे, कधीच जर बघितलं एसएससी जीडीची आन्सर की हे 7 दिवसाच्या अंदर येत असते आणि 2022च्या एसएससी जीडी भरतीमध्ये जर आपण बघितलं तर त्यावेळेस मित्रांनो 3 दिवसांनीच मित्रांनो एसएससी जीडीची आन्सर की आली होती. ठीक आहे, तर पाय मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी टेन्शन वगैरे काही घ्यायचं नाही. तर तुमची जी आता एसएससी जीडीची जी री एक्झाम आहे तर हे जे आहे दुसऱ्या राज्याची या ठिकाणी 30 मार्चला होणार आहे. त्यानंतरच मित्रांनो तुमची एसएससी जीडीची आन्सर की येणार आहे. जवळपास 1 एप्रिल ते 7 एप्रिलच्या दरम्यान मित्रांनो एसएससी जीडीची आन्सर की याची जास्त चान्सेस आहे. ठीक आहे, तर आता मित्रांनो यावर्षी एसएससी जीडीचा कटऑफ किती लागणार आहे कॅटेगरीनुसार ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो. महिला उमेदवार आहे तर आसाम रायफल पोस्टचा जो कटऑफ लागणार आहे हा ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 105+ या ठिकाणी महाराष्ट्राचा कटऑफ लागणार आहे आणि महिला उमेदवारांचा जवळपास 90+ या ठिकाणी कटऑफ लागणार आहे आसाम रायफलमध्ये ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या. ठीक आहे, त्यानंतर बीएसएफचा जो कटऑफ लागणार आहे ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा तो 100+ जाणार आहे आणि महिला उमेदवारांचा जो कटऑफ आहे बीएसएफचा ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा तो जवळपास 90+ या ठिकाणी एवढा जाणार आहे. त्यानंतर आपण सीआयएसएफचं जर बघितलं तर सीआयएसएफ ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जो कटऑफ आहे हा मित्रांनो 120+ जाणार आहे. तरी सीआयएसएफचा कटऑफ मित्रांनो जास्त जात असते कारण की सीआयएसएफ हे थोडीशी हाय पोस्ट आहे. ठीक आहे, त्याचबरोबर महिला उमेदवार जर असेल ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा आणि सीआयएसएफचा जो कटऑफ लागणारा महिला उमेदवारांचा हा 110+ एवढा जाणार आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण सीआरपीएफचा जर बघितलं तर सीआरपीएफचा जो कटऑफ लागणार आहे ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा हा 100+ जाणार आहे आणि महिला उमेदवारांचा जो कटऑफ लागणार आहे सीआरपीएफचा तो लागणार आहे 90+. ठीक आहे, त्यानंतर आयटीबीपीचा जो कटऑफ लागणार आहे ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा तर तो लागणार आहे पुरुष उमेदवारांचा 105+ आणि महिला उमेदवारांचा या ठिकाणी लागणार आहे 190+ एवढा लागणार आहे. ठीक आहे, त्यानंतर एसएसबीचा जर बघितलं तर एसएसबीचा कटऑफ ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा 120+ जाणार आहे आणि महिला उमेदवारांचा 110+ जाणार आहे.
नंतर ओबीसी कॅटेगरी आहे. ओबीसी कॅटेगरीचा या ठिकाणी आसाम रायफलचा जो कडाप लागणार आहे हा 110 प्लस लागणार आहे पुरुष उमेदवारांचा आणि महिला उमेदवारांचा लागणार आहे फक्त 100 प्लस. त्यानंतर बीएसएफ आहे. बीएसएफचा जो कडाप लागणार आहे ओबीसी कॅटेगरीचा हा 105 प्लस लागणार आहे आणि महिला उमेदवारांचा कडाप लागणार आहे 195 प्लस. त्यानंतर सीआयएसएफ आहे. तर सीआयएसएफचा जो कडाप लागणार आहे ओबीसी कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा तर हा लागणार आहे 120 प्लस आणि महिला उमेदवारांचा लागणार आहे 110 प्लस. त्याचबरोबर आपण सीआरपीएफचा जर बघितलं ओबीसी कॅटेगरीचा तर पुरुष उमेदवारांचा 100 प्लस जाणार आहे आणि महिला उमेदवारांचा 90 प्लस जाणार आहे. त्याचबरोबर आयटीबीपीचा जर बघितलं तर आयटीबीपीचा ओबीसी कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा कडाप 105 प्लस जाणार आहे आणि महिला उमेदवारांचा 195 प्लस जाणार आहे. आणि त्याचबरोबर एसएसबी आहे. तर एसएसबी ओबीसी कॅटेगरीचा जो कडाप आहे हा 120 प्लस जाणार आहे आणि महिला उमेदवारांचा 110 प्लस जाणार आहे. त्यानंतर एससी कॅटेगरी येते. तर एससी कॅटेगरीचा आसाम रायफलचा पुरुष उमेदवारांचा लागणार आहे या ठिकाणी 100 प्लस, महिला उमेदवारांचा या ठिकाणी लागणार आहे 90 ते 85 प्लस. त्यानंतर बीएसएफ आहे. तर बीएसएफचा जो कडाप लागणार आहे एससी कॅटेगरीचा तर हा लागणार आहे 94 प्लस आणि महिला उमेदवार जर असाल तर या ठिकाणी 85 प्लस सुद्धा जाऊ शकतो. ठीक आहे. त्याचबरोबर सीआयएसएफचा जो कडाप आहे एससी कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा तर हा 115 प्लस जाणार आहे आणि महिला उमेदवारांचा या ठिकाणी 110 प्लस किंवा 105 प्लस सुद्धा जाऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर सीआरपीएफचा जो कडाप आहे एससी कॅटेगरीचा तर हा लागणार आहे एससी कॅटेगरीचा 96 प्लस लागणार आहे आणि महिला उमेदवारांचा या ठिकाणी 45 प्लस सुद्धा लागू शकतो. ठीक आहे. त्याचबरोबर आयटीबीपी आहे. तर आयटीबीपीचा एससी कॅटेगरीचा जो कडाप आहे पुरुष उमेदवारांचा हा 96 प्लस जाणार आहे, महिला उमेदवारांचा या ठिकाणी 85 प्लस जाणार आहे. त्यानंतर एसएसबी आहे. तर एसएसबीचा जो कडाप आहे एससी कॅटेगरीचा हा 110 प्लस जाणार आहे आणि महिला उमेदवारांचा जो कडाप आहे हा 100 प्लस जाणार आहे. त्यानंतर आसाम रायफल आहे. तर आसाम रायफलमध्ये एसटी कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा जो कडाप आहे हा 90 प्लस जाणार आहे. त्याचबरोबर महिला उमेदवारांचा या ठिकाणी 80 प्लस जाणार आहे. त्याचबरोबर बीएसएफ आहे. तर बीएसएफचा जो कडाप आहे एसटी कॅटेगरीचा तर हा या ठिकाणी 80 प्लस जाणार आहे आणि महिला उमेदवारांचा 75 प्लस सुद्धा जाऊ शकतो. त्यानंतर सीआयएसएफ आहे. तर सीआयएसएफचा जो कडाप आहे एसटी कॅटेगरीचा तर हा जाणार आहे 100 प्लस आणि महिला उमेदवारांचा लागणार आहे या ठिकाणी 90 प्लस. त्याचबरोबर सीआरपीएफ आहे. तर सीआरपीएफचा जो कडाप आहे एसटी कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा हा 90 प्लस जाणार आहे आणि महिला उमेदवारांचा या ठिकाणी 80 प्लस जाणार आहे. त्यानंतर आयटीबीपी आहे. तर आयटीबीपीचा जो कडाप आहे हा एसटी कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा 86 प्लस जाणार आहे, महिला उमेदवारांचा या ठिकाणी 70 प्लस जाणार आहे. त्यानंतर एसएसबी आहे. तर एसएसबीचा जो कडाप आहे एसटी कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा 100 प्लस जाणार आहे, महिला उमेदवारांचा या ठिकाणी 90 प्लस जाणार आहे. त्यानंतर ओपन कॅटेगरी येते. तर ओपन कॅटेगरीचा जो कडाप आहे तर आसाम रायफलचा जो कडाप लागणार आहे पुरुष उमेदवारांचा 112 प्लस लागणार आहे, महिला उमेदवारांचा या ठिकाणी 100 प्लस जाणार आहे. त्याचबरोबर बीएसएफचा जो कडाप आहे ओपन कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा 105 प्लस जाणार आहे, महिला उमेदवारांचा या ठिकाणी 195 प्लस जाणार आहे. त्याचबरोबर सीआयएसएफ आहे. तर सीआयएसएफ ओपन कॅटेगरीचा जो कडाप आहे 124 प्लस जाणार आहे पुरुष उमेदवारांचा, महिला उमेदवारांचा या ठिकाणी जाणार आहे 115 प्लस. त्यानंतर सीआरपीएफ आहे. तर सीआरपीएफचा जो कडाप आहे ओपन कॅटेगरीचा हा जाणार आहे 110 प्लस आणि महिला उमेदवारांचा 100 प्लस. त्याचबरोबर आपण आयटीबीपी बघितलं तर आयटीबीपीचा जो कडाप आहे ओपन कॅटेगरीचा हा 109 प्लस जाणार आहे आणि महिला उमेदवार जर असाल तर या ठिकाणी 95 प्लस तरी जाणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर एसएसबी आहे. तर एसएसबीचा जो कडाप आहे ओपन कॅटेगरीचा हा 120 प्लस जाणार आहे पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांचा जो कडाप लागणार हा 110 प्लस जाणार आहे. तर पहा मित्रांनो एवढाच कडाप यावर्षी महाराष्ट्राचा जाणार आहे. बरेच विद्यार्थी म्हणते की सर यावर्षी महाराष्ट्राचा कडाप हाय जाणार आहे. तर ते विद्यार्थी कोण म्हणते माहिती आहे का? ते विद्यार्थी काय करते रोजगार विथ अंकितवाल्याचे व्हिडिओ बघते, अंकित भाट. त्याचबरोबर एसएससी मेकरवाल्याचे सुद्धा व्हिडिओ बघते. त्याचबरोबर या ठिकाणी एसएससी अड्डावाल्याचे सुद्धा व्हिडिओ बघते. तर ते जे आहे ते कटाप जे सांगते ते मित्रांनो हिंदी स्टेटचं जे या ठिकाणी कटाप सांगते. जसं छत्तीसगड झालं, उत्तर प्रदेश झालं, बिहार झालं, त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो दिल्ली झालं, असे हिंदी स्टेटचा कटाप सांगते ते. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की महाराष्ट्राचं सुद्धा एवढंच जाणार आहे. ठीक आहे. तर असं नाही मित्रांनो, सर्वात जास्त हाय कटाप हा हिंदी स्टेटचा जात असते. मराठी मीडियम आहे समजा, ओडिशी झालं, तर अशा ठिकाणी मित्रांनो कटाप थोडा कमी जातो. ठीक आहे. जे स्टेटची जी भाषा आपल्या जे महाराष्ट्राची जी भाषा आहे हे मित्रांनो मराठी आहे आणि एसएससी जीडीची जी भाषा तो पेपर असतो मित्रांनो तो हिंदी लेवलचा असतो. तर तिकडली भाषा जी आहे मित्रांनो हे थोडी वेगळी असते. ठीक आहे. तर यावर्षी जे मित्रांनो एसएससी जीडी भरतीचा कटाप कमी लागणार आहे. मी तुम्हाला असं का सांगत आहे कारण की प्रत्येक शिफ्टमध्ये जे पेपर काही हार्डसुद्धा होता आणि काही सोपासुद्धा होता. एकदम हार्डसुद्धा नव्हता आणि एकदम सोपासुद्धा नव्हता. एकदम मीडियम पद्धतीने पेपर होता आणि सगळे पुस्तकांच्या बाहेरचे प्रश्न मित्रांनो ते एसएससी जीडीच्या परीक्षामध्ये विचारण्यात आले होते
रोजगार अंकित भाटीच्या पुस्तकातलं सुद्धा हिंदी व्याकरणचे त्यामध्ये काही प्रश्न होते, एक लक्षात ठेवा. 1 ते 2 प्रश्न होते ते हिंदी व्याकरणचे, ठीक आहे. असे जे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले, म्हणजे पुस्तकाच्या बाहेरचे त्यामध्ये प्रश्न होते सर्व. त्याचबरोबर तर मित्रांनो यावर्षी कट-ऑफ कमी लागण्याचं एक कारण मोठं आहे की लवकर जे मित्रांनो SSC GDचे जर समजा फिजिकल झाले तर जवळपास 70% 80% विद्यार्थी यामध्ये फिजिकलमध्ये फेल होणार आहे. ज्यांनी सुद्धा 100च्या वरचा पेपर मारला असेल, ज्यांनी सुद्धा 120च्या वरचा सुद्धा पेपर मारला असेल, ते सर्व मुले जे मित्रांनो ग्राउंडमध्ये फेल होणार आहे. कारण की ज्यांचा अभ्यास राहते मित्रांनो त्यांचं ग्राउंड नसते या ठिकाणी, कारण की ते 12-12 महिने अभ्यास करते, ग्राउंड वगैरे त्यांचं नसते, मग ते एकदमच आन्सर की आल्यावर ग्राउंड चालू करते, ठीक आहे. तर त्याचा परिणाम मित्रांनो ग्राउंडवर होते या ठिकाणी, ठीक आहे. तर जवळपास ग्राउंडमध्ये जास्त मुले या ठिकाणी SSC GDमध्ये यावर्षी कटणार आहे, कारण की लवकरच मित्रांनो SSC GDचं फिजिकल आहे. कारण की पुढची भरती त्यांना लवकर काढायची आहे, कारण की 27 ऑगस्टपासून नवीन भरती ते काढणार आहे, ठीक आहे. तर या कारणानेच मित्रांनो यावर्षी SSC GDचा कट-ऑफ कमी लागणार आहे. तर मी जो तुम्हाला एवढा कट-ऑफ सांगितला एवढा कट-ऑफ लागणार आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. SSC GD भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.